राधानगरी तालुक्यातील रामणवाडी इथं नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। या इमारतीच्या जागेबाबत काही ग्रामस्थांनी आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली होती। मात्र संबंधित नागरिकांचा दावा न्यायालयानं फेटाळला असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम पटकारे आणि उपसरपंच अजय झोरे यांनी दिली आहे। रामणवाडी ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीतून नवीन कार्यालयाची इमारत उभारण्यात येते। गावाचा विस्तार वाढत असल्यानं ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असावं अशी भूमिका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। त्यानुसार मध्यवर्ती ठिकाणी नवीन ग्रामपंचायतीचं बांधकाम सुरू करण्यात आलं। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय जुन्याच जागेवर बांधण्यात यावं अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली होती। या मागणीवरून निर्माण झालेला वाद न्यायालयात गेला होता। मात्र न्यायालयानं संबंधित नागरिकांचा दावा फेटाळल्यानं ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आमच्या गावामध्ये काही लोकांनी ग्रामपंचायतच्या आता जे काही मिळकत नंबर 42 आहे त्याच्यासाठी काही विरोध केला आहे की चुकीच्या बांधकाम म्हणजे मालकीच्या बांधकामामध्ये काम करत आहे मालकीमध्ये, तर ते नसून आज रामणवाडी ग्रामपंचायतीचे जे काम चालू आहे ते 1 किलोमीटर मानतात, तर विस्तारित गावच आमचं 1 किलोमीटर आहे आणि आता जे बांधकाम चालू आहे ते सेंटरलाच आहे। तिथून वरती आता जे काम चालू आहे तिथून वरती तेवढंच लोकसंख्या आहे आणि खालीही तेवढीच आहे। त्यामुळं जे काम चालू आहे ते रीतसर आहे। आणि दुसरा विषय काय आहे की त्यांनी जे सांगितलं की त्या ह्याच्याबद्दल तुमच्या मालकीच्या बद्दल उतार्याच्या बद्दल, तर ते 2013ला जी मालकी आहे ती 2013ला ग्रामपंचायतच्या नावावरती जागा आहे आणि ते बांधकाम शासकीय इमारत ही ग्रामपंचायतच्या इमारत नावावर असलेल्याच कामात बांधत आहेत। ही कोणाच्या मालकीची जागा नाही, ग्रामपंचायतीची जागा आहे। त्यामुळं कोणी आक्षेप घेतो ते ही चुकीचा आक्षेप आहे। आमच्याकडे टोटली प्रोसिजर प्रमाणे सगळी कागद आहेत। उर्वरित कोर्टामध्ये त्यांनी केस केली होती, ती केस सुद्धा कोर्टाने आम्हाला निकाल दिलाय की रिजेक्ट केली त्यांची केस की जे पुरेपूर रीतसर असल्यामुळं ते बांधकाम चालू राहावं अशी त्या कोर्टाने सुद्धा आम्हाला हे दिलेलं आहे, ऑर्डर दिलेलं आहे। त्यामुळं काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती काय चुकीचा विषय आहे। न्यायालयीन निर्णयानंतरही विकास कामांना विरोध करून आंदोलनाचा इशारा देणं योग्य नसल्याचं सरपंच आणि उपसरपंच यांनी म्हटलंय। न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय।